देशातली सर्वात मोठी प्रायव्हेट बँक म्हणजे HDFC. पण आता याच बँकेवर 45 कोटींच्या अनियमिततेचा आरोप होतो. HDFC बँकेनं महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून म्हणजेच MSRDC कडून मोठ्या FD मिळवण्यासाठी त्यांना वरून 45 कोटी रुपये दिले. बरं, दिले ते दिले, पण ते देताना मार्केटिंग खर्च म्हणून दाखवले. ही सिक्रेट डील नेमकी होती तरी काय आणि ती कशी उघडी पडली? बँकेच्या CEO ना या गोष्टींची माहिती होती की नव्हती? HDFCनं भारतीय रिझर्व्ह बँकेचे नियम बसवले धाब्यावर. पाहुयात HDFC बँकेत नेमकं काय आहे 45 कोटींचा आरोप, घोटाळा की नियम भंग? नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. सर्वात पहिल्यांदा घाबरू नका, पॅनिक होऊ नका. हा फक्त आरोप. 28 मे 2026 रोजी इंडियन एक्सप्रेसचा एक रिपोर्ट आला आणि बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली. HDFC बँक कॅमोफ्लेज करोड्स ॲज मार्केटिंग स्पेंड टू पे हायर इंटरेस्ट टू स्टेट फर्म. HDFC बँकेनं सरकारी कंपनीला जास्त व्याज देण्यासाठी मुख्य खर्चाला विपणन खर्च म्हणून लपवलं. भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे RBIचा नियम स्पष्ट आहे की बँका कोणत्याही ग्राहकाला जास्त व्याज देऊ शकत नाहीत, सर्वांना एकसारखाच दर. मग प्रश्न हा पडतो की HDFCनं नियम मोडून ठेवी मिळवल्या का? मार्च 2026 मध्ये HDFC बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष अतानु चक्रवर्ती यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिला आणि बँकेत काहीतरी मोठं घडलं असल्याची बँकिंग वर्तुळात चर्चा सुरू झाली. बँकेच्या काही प्रथा, आपली वैयक्तिक मूल्ये आणि नीतिमत्तेशी सुसंगत नाहीत असं म्हणत त्यांनी बँकेला टाटा बाय बाय केली. चक्रवर्ती यांच्या राजीनाम्याच्या 6 दिवस आधीच 12 मार्च रोजी कॉमन इंटरनल व्हिजिलन्स इन्व्हेस्टिगेशन सुरू करण्याचा ऑडिट कमिटीनं निर्णय घेतला आणि चौकशी सुरू झाली. HDFC बँकेत नेमकं काय घडलं? अगदी मुद्देसूद सांगतो, बारकाईनं ऐका. हे प्रकरण आहे 2021 सालचं. लँड ॲक्विजिशन मधून म्हणजेच भूसंपादन प्रक्रियेतून येणारा फंड बँकेत डिपॉझिट करा असा प्रस्ताव HDFCनं MSRDC समोर ठेवला होता. ही रक्कम छोटी मोठी नव्हती, तर तब्बल 25,000 कोटींच्या घरात होती. त्यावेळी सेव्हिंग अकाउंट मधील डिपॉझिट रकमेवर HDFC कडून दिला जाणाऱ्या परताव्याचा व्याज दर होता 3.5%. मात्र इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार इतर बँका तर आम्हाला 6.1% किंवा त्याहून जास्त परताव्याची ऑफर देतात. त्यामुळे तुम्हाला आमच्याकडून डिपॉझिट हवं असल्यास आम्हाला 6.1% व्याजदरानं परतावा द्यावा लागेल असा प्रस्ताव MSRDCनं HDFC समोर ठेवला. 3.5% व्याजदर असताना तो 6.1% म्हणजे सुमारे 2.5% वाढीव व्याजदर कसा द्यायचा असा प्रश्न HDFC बँकेला पडला. RBIच्या नियमानुसार बँक कोणत्याही ग्राहकाला जास्त व्याज देऊ शकत नाही, सर्वांना एकसारखाच दर. मग यावर उपाय म्हणून एक मध्यम मार्ग शोधला गेला. बँकेच्या ॲसेट लायबिलिटी कमिटीने म्हणजेच ऑल्कोनं बल्क डिपॉझिटवर 4.5% स्पेशल इंटरेस्ट रेट देण्याला मंजुरी देण्याच्या नावाखाली एक स्पेशल विंडो खुली केली. मात्र ही स्पेशल विंडो ओपन करतेवेळी एक अट ठेवली. MSRDCला बँकेत कमीत कमी 10,000 कोटींहून जास्त फंड डिपॉझिट करावा लागला. पण प्रत्यक्ष वेगळंच घडलं. काय घडलं सांग? HDFCला वाटलं आता बँकेत 10,000 कोटी येतील, पण प्रत्यक्ष तसं घडलंच नाही. सुरुवातीला काही महिने 200 कोटींचं डिपॉझिट केलं गेलं, पण नंतर ते अचानक थांबलं. डिपॉझिट देणं बंद झाल्याचं कळताच बँकेनंही 2च महिन्यांमध्ये स्पेशल विंडो बंद केली आणि बँकेचा व्याजदर पुन्हा 3.5% आला. पण आता HDFC आणि MSRDC यांच्यात जी छुपी डील झाली होती आणि त्यात 6.1% परतावा देण्याचं ठरलं होतं, त्यानुसार बँकेला MSRDCला 3.5%वरचा अधिकचा 2.5% व्याजदर द्यावा लागणार होता आणि तो तर द्यावाच लागला. आता मात्र बँकेच्या सिनियर मॅनेजमेंटनं जो काही मार्ग निवडला, ज्यामुळं RBIचे सारे नियम धाब्यावर बसवले गेले. सिनियर मॅनेजमेंटनं ठरवलं की व्याजापोटी द्यावा लागणारा एक्स्ट्रा पैसा
एक्स्ट्रा व्याज म्हणून नव्हे तर मार्केटिंग स्पेंड मनी म्हणून दाखवायचा. त्यानुसार ही थोडकी नव्हे तर 45 कोटींची रक्कम MSRDCनं राबवलेल्या रोड सेफ्टी अवेअरनेस कॅम्पेनसाठी स्पॉन्सर केल्याचं दाखवलं गेलं. कॉमन इंटरनल व्हिजिलन्स इन्व्हेस्टिगेशनमध्ये ही रक्कम MSRDCला कशी दिली गेली हे उघड झालं. HDFCनं MSRDCला कसे वळते केले 45 कोटी. 4 लोकल वेंडर्स खोट्या इनव्हॉइसद्वारे उभे केले गेले. त्यावर रोड सेफ्टी अवेअरनेस कॅम्पेन असं लिहिलं गेलं. बँकेच्या मार्केटिंग डिपार्टमेंटनं या वेंडर्सना लगेच पेमेंट केलं. वेंडर्सनं कमिशन, GST, TDS कापून उर्वरित रक्कम कथितरित्या MSRDC पर्यंत पोहोचली. कॉमन इंटरनल व्हिजिलन्स इन्व्हेस्टिगेशननं याला कॅमोफ्लेज डिफरन्शियल इंटरेस्ट असं नाव दिलं. एकूणच या प्रकरणावरून काही प्रश्न उपस्थित होतात. HDFC आणि MSRDC यांच्यातील स्पेशल डील MSRDCनं रोड सेफ्टी अवेअरनेस कॅम्पेन प्रत्यक्ष राबवलं होतं की नाही याचा ठोस पुरावा उपलब्ध आहे. इतका मोठा प्रोग्राम खरं तर बँकेच्या CSR टीमनं करायला हवा होता, मग तो मार्केटिंग टीमकडून का केला? बँकेच्या टॉप मॅनेजमेंटला याची कल्पना होती की नव्हती? द इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार HDFC बँकेचे CEO शशिधर जगदीशन हे MSRDCशी झालेल्या तोंडी करारादरम्यान सिनियर लेवल डिसिजन मीटिंगला उपस्थित होते. बँकेचे CFO श्रीनिवासन वैद्यनाथन यांनी मार्केटिंग रूटचा वापर करून पेमेंट ॲडजस्ट करण्याच्या प्रक्रियेला ग्रीन सिग्नल दिला होता. तर CMO रवी यांनी हे एक्स्ट्रा व्याज दडवण्यासाठी फॅसिलिटेटर म्हणून काम केलं. एकूणच काय तर जर हे असं काही घडलं असेल तर एक गव्हर्नन्स फेल्युअर आहे असं म्हणतात. अर्थात HDFC बँकेच्या प्रवक्त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत त्यांचं खंडन केलं आणि RBIच्या नियमांचं कुठेही उल्लंघन झालेलं नाही असंही म्हटलं. शेअर बाजारावर देखील या घटनेचा परिणाम जो व्हायचा तो झालाच. त्या दिवशी शेअर 2% पडला. पण बँकेनं नेमलेल्या लीगल फर्म्सना अजून तरी मटेरियल लॅप्सेस सापडले नाही. पण असं जर का घडलं असेल तर नियम मोडून ठेवी मिळवण्याचा प्रकार म्हणजे RBIचे नियम धाब्यावर बसवण्याचा. देशातल्या नंबर 1च्या प्रायव्हेट बँकेकडूनच जर बँकिंगचे नियम पायदळीत उडवले गेले तर इतर बँकांना उसनाउसानच मिळेल. त्याचं काय? अर्थात सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे घाबरू नका, पॅनिक होऊ नका हा आरोप आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी.